स्नेहल पाटकर बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अधिवेशनात सर्व विषयांवर साधक-बाधक चर्चा व्हावी, मागील अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशन देशाच्या विकासाला गती देईल असा विश्वास व्यक्त केला। राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। याबाबत आज संध्याकाळी 5 वाजता शरद पवार आणि सोनिया गांधी यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। या दरम्यान पवारांनी सत्ता स्थापनेसंदर्भात केलेल्या विधानामुळे आणखीनच चर्चांना उधाण आलंय। पवारांना महाराष्ट्रात सरकार स्थापन केव्हा होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते त्यांनाच विचारा असं उत्तर त्यांनी दिलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नवी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत। राज्यात महाशिव आघाडीचं सत्ता स्थापन करण्यासंदर्भात या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। सध्या एनडीएचे नेते कोण आहेत, कुणाच्या सहीनं शिवसेनेला बाहेर काढलं असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। एनडीए एका पक्षाची नाही, एनडीए ही कुणाची जहागीरदारी नाही। एनडीएचे प्रमुख कोण आहेत, शिवसेनेला बाहेर काढताना कोणाला विचारलं का असा प्रश्न संजय राऊतांनी विचारलाय। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेना खासदारांनी भाजपला कोंडीत पकडलेलं आहे। राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना जी मदत दिली जाणार आहे तर ती कमी पडते आणि केंद्रानं अतिरिक्त मदत देण्याची मागणी करत शिवसेनेनं या मुद्द्यावर लोकसभेत तहकूब नोटीस दिलेली आहे। त्याचबरोबर अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेतून सभात्यागही केलाय। शिवसेनेनं मेट्रो 3 प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू केलंय। आज गिरगावातील मेट्रो 3 प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे स्थानिक नागरिकांना जो त्रास होतोय त्या संदर्भात शिवसेना आंदोलन करते। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोजचा त्रास तसंच रहिवाशांना त्यांच्याच घरी येण्या जाण्यासाठी करावी लागणारी कसरत या संदर्भात शिवसेनेनं हे आंदोलन सुरू केलंय आणि या आंदोलनादरम्यान गिरगावात मेट्रो 3 प्रकल्पासाठी सामानाची ने-आण करणारे डंपर शिवसैनिकांनी फोडलेत। आज मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत। 22 नोव्हेंबरला महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना विधानसभा निवडणुकीमुळे 3 महिने कार्यकाळ वाढवून मिळाला होता आणि ती मुदत 22 तारखेला संपते। काँग्रेस राष्ट्रवादी आपला वेगळा उमेदवार रिंगणात उतरवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे मुंबई महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही हे देखील स्पष्ट झालंय। मुंबई महानगरपालिकेत भाजप पहारेकऱ्याच्या भूमिकेत कायम राहणार आहे। राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद जे आहे ते तुर्तास तरी मुंबई महापालिकेत उमटणार नाही असं वाटतंय। भाजप सेनेतली वाढती दरी, युतीतला तणाव यामुळे भाजप स्वतंत्र उमेदवार देणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। 22 नोव्हेंबरला महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। आशिष शेलार यांनी भाजप उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट करताना ट्विट करून शिवसेनेला डिवचलंय। मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत, मात्र संख्याबळ नाही आणि विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही। मात्र 2022चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही त्यांनी ट्विट केलंय। संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली। यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदेत सर्व मुद्द्यावर चर्चा करण्याचं आश्वासन दिलं। बैठकीत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला। संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली आणि या बैठकीला पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि अन्य मंत्री उपस्थित होते। शिवसेनेसारखे काही मित्रपक्ष का दूर पडत आहेत असा मुद्दा पासवान कुटुंबियांच्या लोक जनशक्ती पार्टीने उपस्थित केला। हिवाळी अधिवेशनात भाजपा सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आर्थिक संकट या मुद्द्यावर विरोधी पक्ष प्रामुख्याने जोर देईल। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, काश्मीरमधील नाकाबंदी तसंच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अशा अनेक मुद्द्यावर विरोधक सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील। आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे। केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी माध्यमांना बोलताना हे स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच बोलणी सुरू आहेत। संसदेत आम्हाला विरोधी बाकांवर बसायचं असा अर्ज शिवसेनेनं केलाय, तो आम्ही मान्य केल्याचं देखील जोशी म्हणाले।
राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर होते. संसदेचं हिवाळी अधिवेशन असल्यामुळे ते आले नसावेत अशी उत्तरं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहेत. खुद्द पवार, सुप्रिया सुळेंनी देखील बैठकीला हजेरी लावल्यामुळे पटेलांच्या गैरहजेरीवरून चर्चांना उधाण आलं होतं. भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आणि काही भाजपचे आमदार संपर्कात असल्याचं पाटील यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सांगितलंय. महाशिवा आघाडीच्या किमान समान कार्यक्रमामध्ये शेतकरी जो आहे तो शेतकरी हा केंद्रबिंदू असेल तर आमचा त्याला पाठिंबा असेल असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. शेट्टींनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आणि त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा झाल्याचं शेट्टींनी सांगितलं. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी बांधावर होतो आणि त्यामुळे आघाडीबरोबर चर्चा झाली नाही असं देखील ते म्हणाले. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कंबर कसलेली असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजपाध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आणि त्यावर काळजी करू नका, भाजपा शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल असं शहा यांनी सांगितल्याचा दावा आठवले यांनी केला. औरंगाबादेत दानवेंनी भाजप सेना युतीविषयी मोठं विधान केलंय. भाजप शिवसेना युतीचं सरकार पुन्हा येऊ शकतं. बाळासाहेब ठाकरे महाजन यांचा जो फॉर्म्युला आहे तो अंमलात आणावा असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. राज्यातला ऊसाचा गाळप हंगाम तोंडावर आलेला असतानाच पुन्हा एकदा ऊसपट्टा म्हणजेच कोल्हापूर सांगली भागात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेमधली बैठक फिसकटली आहे. या बैठकीत चर्चा सुरू असतानाच कारखानदारांनी एक रकमी FRP देता येणार नाही, तिचे तुकडे करावे लागतील असं म्हटलं. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना बैठकीतून उठून थेट बाहेर आल्यानं ही बैठक फिसकटली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ केला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम झाला. मी पुन्हा येईन असं सांगणारे नागपूरच्या घरी गेले असा उपरोधिक टोला जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय. अमळनेर इथं कृतज्ञता दौऱ्यादरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राज्य सरकारच्या नवीन पुनर्विकास धोरणामुळे शेकडो एकर जमिनीवरती गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याचा खासगी विकासकांचा मार्ग खुला होणार आहे. ही बाब राज्य सरकारच्या धोरणास पूरक असून त्यामुळे मुंबईत शेकडो घरं उपलब्ध होण्यासाठीचा जो दावा आहे तो केला जातोय. स्वच्छ पाणी पुरवठा करणाऱ्या शहरांमध्ये मुंबई देशात अव्वल आली आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 10 प्रकारच्या निकषांवर मुंबईचं पाणी खरं उतरलंय. मुळातच 150 किलोमीटर अंतराहून पाणी वाहून आणून पुरवठा करणारी मुंबई महापालिका देशातली एकमेव पालिका असेल असं देखील यावेळी सांगण्यात आलं. बैल हा शेतकऱ्याचा सच्चा साथी, पण बैलाला JCB मशीननं चिरडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडिओतून मानवाच्या क्रौर्याची परिसीमाच दिसून येते. सिंधुदुर्गातल्या मसुरे गावात एका सांडपाण्याच्या टाकीत म्हैस पडली. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी JCBच्या मदतीनं या म्हशीची सुटका केली. जो कालचा प्रकार होता, एकीकडे आपल्याला पोशिंद्याला JCBनं चिरडणारे आपण पाहिले तर दुसरीकडे सांडपाण्याच्या टाकीत पडलेल्या म्हशीला JCBनंच जीवदान देणारही आपण पाहतोय. सिंधुदुर्गातल्या मसुरे गावात एका सांडपाण्याच्या टाकीत ही म्हैस पडली होती. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी JCBच्या मदतीनं या म्हशीची सुटका केली. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील चिंचोलीत पिसाळलेल्या कुत्र्यानं दोघांवर हल्ला केलाय. 70 वर्षीय उत्तम इंगळे हे शेतात जात असताना पिसाळलेल्या कुत्र्यानं त्यांच्या पायाचा चावा घेतला तर 35 वर्षीय छाया वाकोडे यांच्यावरही पिसाळलेल्या कुत्र्यानं हल्ला केला. अमरावती जिल्ह्यातील सिंदी परिसरात वाघानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. वाघानं पारडी शेत शिवारामध्ये सुनील सदाफळे यांच्या बैलाची शिकार केली. वन विभागाला मिळालेल्या पगमार्कवरून प्राण्यांची ओळख पटली नसल्यानं वन विभागाच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. हिंसक वाघाला जेरबंद करण्याची जी मागणी आहे ती केली जाते. जाऊयात धुळे जिल्ह्यातील इच्छापूर गाव शिवारात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 100 मेंढ्यांचा मृत्यू झालाय. साक्री तालुक्यातील इच्छापूर गावालगत असलेल्या मेंढ्यांच्या वाड्यात चिरट बिबट्यानं 100 मेंढ्या फस्त केल्यात. इच्छापूर गावालगत मोठ्या प्रमाणावर मेंढपाळांच्या वस्तीमध्ये हा प्रकार घडलाय.
गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर तालुक्यातील जांबूद परिसरामध्ये बिबट्यानं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता। या बिबट्याला पकडण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे होतं। अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। या परिसरात बिबट्यानं अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली होती, तर एका 1.5 वर्षाच्या लहान मुलीलाही या बिबट्यानं ठार केलं होतं। धुळ्यामध्ये धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरती एका अज्ञात भरधाव वाहनानं बिबट्याला जोरदार धडक दिल्यानं बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। धुळे शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लळिंग पुराणाजवळ हा अपघात घडलाय। कोल्हापूर सांगली रस्त्यावर अपघातात 3 जण जागीच ठार झाले। टेम्पो आणि मोटारसायकलच्या धडकेत 3 तरुणांचा जीव गेलेला आहे। निमशिरगाव गावाजवळची ही घटना आहे। टेम्पो चालक फरार आहे आणि हे 3ही तरुण 25 इथले आहेत। एकाच मोटारसायकलवरून हे तिघही जात होते। नागपूर अमरावती महामार्गावरती कोंढाळी पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झालेला आहे। जाम नदीवर असलेला हा जो पूल आहे, या पुलावर पेट्रोलनं भरलेला टँकर उलटला आणि या अपघातात टँकरनं पेट घेतला। ठाण्यातील पातलीपडा हिरानंदानी इस्टेट या परिसरात एका कारनं अचानक पेट घेतला। दरम्यान यावेळी नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रामपंचायती अंतर्गत मोरेपाडा गावच्या पोलीस पाटलाला अर्धनग्न करून महिलांनी चांगलंच खडसावलंय। त्याच्यावर आदिवासी महिलांना अश्लील शिव्या देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। मोरेपाडा या पाड्यावरील आदिवासी महिलांना मागील काही दिवसांपासून गावचे पोलीस पाटील अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता आणि या मानसिक त्रासानं या आदिवासी महिला या कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या। सोलापूर अक्कलकोट रोडवरती झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले। सोलापूरहून अक्कलकोटला जाणाऱ्या कार आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झालाय। राजगुरुनगर महामार्गावरती आखारवाडी चास इथं एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला असून यामध्ये काही जण जखमी आहेत। 3 दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगर ब्रिजवरून एका तरुणीनं उडी मारली होती। दरम्यान महिलेला 3 मुलांनी वाचवलं देखील होतं। शीला कोळी असं 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय। पोलादपूर तालुक्यातील वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात करून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध पोलादपूर तहसील कार्यालयानं दंडात्मक कारवाई केली आहे। तहसीलदार दीप्ती देसाई या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांना हा बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करणारा ट्रक दिसला, ज्याला अडवून त्यांनी थेट पोलादपूर तहसील कार्यालयासमोर न्यायला त्याला भाग पाडलं। जाऊया गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या मानेगाव इथं अवैधरित्या 2 टिप्परमध्ये गिट्टी आणि रेती वाहतूक करत असताना आगावच्या तहसीलदारांनी त्यांना रंगेहात पकडले, तर उडवाउडीची उत्तरं देणं आणि कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं टिप्परच्या मालकांना 4 लाखांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आलाय। परळी शहरात रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली आणि त्याची झाडाझडती घेतली असता एका रिव्हॉल्व्हरसह 3 जिवंत कारतूसही त्याच्याजवळ आढळून आली आहे। पवनी तालुक्याच्या कोंढा गावातील बँक ऑफ इंडियाचं एटीएम अज्ञातांनी फोडलं। या एटीएम मध्ये पैसे नसल्यामुळे चोरांचा डाव फसला आणि या एटीएम मध्ये नेहमीच पैसे नसल्याची तक्रार गावकरी करतात। त्यामुळे आता हे एटीएम गावकऱ्यांनी फोडलं की चोरांनी, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली आणि यावेळी मधुमेह तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। ही रॅली जिल्हा सामान्य रुग्णालयातून ते मालटेकडीपर्यंत नेण्यात आली। पुणे मुंबई महामार्गावरची ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल येत्या नव्या वर्षामध्ये हा पूल पाडण्यात येणार आहे। या पुलाबाबत नागरिकांकडून दाखल करण्यात आलेले सर्व दावे आणि हरकती निकाली काढण्यात आल्या असून नव्या वर्षात निविदा प्रक्रिया राबवून हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे। कार्तिकी यात्रेनंतर विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा पार पडली। यावेळी मंदिराला विविध फुलांनी सजवण्यात आलं होतं। प्रक्षाळ पूजेसाठी पुण्यातील शेरे बंधूंनी संपूर्ण मंदिर पिवळ्या, लाल, पांढऱ्या अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं। संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पांडुरंग, नामदेव आणि महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तो आज पुण्यात पोहोचला। शिवेवरील नीरा नदीवरील
दत्तघाटावर पांडुरंगाच्या पादुकांना स्नान घालून हा सोहळा वाल्हेमधील पालखी तळावर पोहोचला। यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत समाज आरती करून सोहळा विसावला। राज्यस्तरीय हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे। चंद्रपुरामध्ये नाट्यप्रयोग स्पर्धांचा प्रारंभ झालाय। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं नाट्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुढचे 12 दिवस रोज 1 याप्रमाणे स्थानिक प्रियदर्शनी नाट्यगृहात चंद्रपूरकरांना 12 नाट्यप्रयोग बघण्याची संधी मिळणार आहे। आपल्या गाण्यातून पुणेकरांना कचरामुक्तीचं महत्त्व महेश जाधव या स्वच्छता कामगारांनी पटवून दिलं आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्धी झोतात देखील आले। पालिकेच्या कचरा गाडीवर महेश जाधव हे बिगाऱ्याचं काम करतात। पद्मावत चित्रपटातील घुमर या लोकप्रिय गाण्यावर तब्बल 5000 महिलांनी ताल धरला। नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घुमर डान्स फेस्टिवलमध्ये हा परफॉर्मन्स सादर करण्यात आला। नाशिकच्या साधुग्राम मैदानावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या नोंदणीसाठी या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं होतं। राजस्थानी नृत्य म्हणून ओळख असलेल्या या घुमर नृत्यावर हजारो महिलांनी समूह नृत्य सादर केले। बँकेनंतर आता मोदी सरकार 3 विमा कंपन्यांचं विलीनीकरण करणार असल्याची माहिती आहे। नॅशनल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं विलीनीकरण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देशामध्ये सध्या आर्थिक मंदी सदृश परिस्थिती आहे आणि याचा फटका एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या 2 सरकारी कंपन्यांनाही बसलाय। एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या सरकारी कंपन्यांची पुढील वर्षी मार्चपर्यंत विक्री करण्यात येणार आहे। अयोध्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करणार अशी घोषणा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं घोषित केलेला आहे। या बैठकीमध्ये फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच जमियत ए उलेमा आणि ए हिंद ही जी संस्था आहे ही स्वतंत्र फेरविचार याचिका दाखल करणार आहे। इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यामध्ये कोणताही फरक नाही असं धक्कादायक विधान शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केलंय। अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्याचा रिझवी यांनी समाचार घेतला। दिल्लीतील प्रदूषणाला केजरीवाल सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपनं आंदोलन सुरू केलंय। केजरीवाल सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे दिल्लीतील प्रदूषण वाढल्याचा आरोप भाजपनं केलाय। हाँगकाँगमध्ये कावलून पॉलिटेक्निक विद्यापीठात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जबरदस्त संघर्ष झाला। विद्यापीठाजवळचे अडथळे हटवण्यासाठी पोलीस आले असता विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक करत काही गाड्यांची जाळपोळ देखील केली। जाऊया दुबईत 16व्या एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या एअर शोमध्ये 60 देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। एअरबस आणि बोईंगनं आपलं नवीन मॉडेल या एअर शोमध्ये उतरवलं होतं। या एअर शोमध्ये काही महत्त्वाचे सैनिकी करार होण्याची देखील शक्यता आहे। दुसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूसोबत टीम इंडियाला खेळावा लागणार आहे। दरम्यान टीम इंडिया गुलाबी चेंडूसोबत कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज असल्याचं ट्विट बीसीसीआयने केलंय। यावेळी बीसीसीआयनं गुलाबी चेंडूसोबत फलंदाजांचे उत्कृष्ट फटकारे मारतानाचा व्हिडिओ शेअर केलाय। मयांक अग्रवालनं आयसीसीच्या अद्ययावत कसोटी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट स्थान पटकावलेलं आहे। बांगलादेश विरुद्ध करिअरच्या सर्वाधिक 243 धावा करत मॅन ऑफ द मॅच ठरलेला 28 वर्षीय मयांक अग्रवाल हा फलंदाजीच्या क्रमवारीत 11व्या स्थानी आहे। मयांकचा सध्याचा फॉर्म बघता आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात सलामीसाठी मयांक अग्रवालला संधी मिळू शकते, कारण न्यूझीलंड विरुद्ध मालिका खेळण्याआधी सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्याची आवश्यकता आहे। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मानं मोहम्मद शमीकडे गुलाबी चेंडूबाबत सल्ला मागितला। यावेळी ईशांतनं शमीने गुलाबी चेंडूने खेळताना 11 षटकात 5 बळी टिपल्याचं सांगितलं। यावेळी शमीला हसू आवरलं नाही। आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मोहम्मद शमीला पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये स्थान मिळालंय। वेगवान गोलंदाज शमी हा रँकिंगमध्ये 7व्या स्थानी पोहोचलाय, तर बुमराह हा टेस्ट रँकिंगमध्ये 4थ्या स्थानी आहे। विराटनं आतापर्यंत 10 टेस्ट डावा जिंकण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे। त्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानं विराटचे तोंड भरून कौतुक देखील केलंय। विराट कोहली सर्वाधिक यशस्वी कर्णधार असल्याचं त्याने सांगितलंय।
गेल्या काही महिन्यात भारताच्या 2 बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि PV सिंधू यांच्या कामगिरीत सातत्यानं घसरण होतीये. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय. बिगर मानांकित किदंबी श्रीकांतनं कडवी झुंज देत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, पण हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात त्याला अपयश आलंय. श्रीकांतला हाँगकाँगच्या ली चेऊक यू याच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत व्हावं लागलं. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहची मिशी कप्तानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. बॉलिवूडच्या या कपलचा व्हिडिओ नेटिझन्सच्याही चांगलाच पसंतीला देखील उतरलाय. व्हिडिओमध्ये दीपिका कैचीने मिशी कापताना दिसते. अभिनेता ऋतिक रोशनच्या फॅन पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये ऋतिकच्या लहानपणीचा हा जो व्हिडिओ जो आहे तो ऋतिकच्या लहानपणीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये ऋतिक बिग बींच्या गाण्यावर थिरकताना दिसतोय. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त